हट्ट या पोलीसवाल्यामुळे आणि या कमळामुळे ना हाताला 5 प्रकारचे ना 10 गड्डे पडले. असं ना काहीच नाही समजलं. तुम्हाला मी सगळं ना पहिलेपासून सांगतो. तर नमस्कार पब्लिक, आज आपण जाणार होतो. थांबा सगळं सांगतो ना मी समोर तुम्हाला. अरे आपण तर हार्डच दिसतो ना, पण गाडीला हार्ड दिसायसाठी तेल तूप द्यायला लागेल ना. आता बघा बरं, दिसत आहे ना एक नंबर हार्ड. तो फिर मैं और मेरा भाई हम दोनों निकले नागपूर का सन्नाटा भंकर. थोबाड बघून घेतो म्हटलं, पण थोबाड ते एक नंबरच्या पनवती होता. थोबाड पाहिल्याबरोबर पोलीसवाल्यानं आम्हाला बघितलं. तिथून सीधा निघून आम्ही आलो बँकमध्ये, कारण बँकमध्ये आम्हाला एक छोटंसं काम होतं. बँकमध्ये नंबर लावून डायरेक्ट आलो सलून मध्ये, सलून मधून डायरेक्ट गेलो गार्डन मध्ये. एका क्लायंटचं ऑर्डर होतं म्हणून आम्ही आलो होतो गार्डन मध्ये. गार्डन तर एकच नंबर होतं, पण गार्डनचं नाव गाव नाही माहित, पण गार्डन नागपूर मध्ये. गार्डन मध्ये येऊन 2 नंबरचे काम चालू केले माझ्या भावानं. जो नाही होऊ शकता ना वही करना है, क्योंकि शूट केली तो कुछ भी करना है. जसा टॅटू भारी दिसतंय तसा आम्हाला कमळला पण जोर जबरदस्ती करून भारी दाखवायचं होतं. माझ्या भावाच्या दिमाग म्हणलं ना तर पाण्यावर एकदम आग लावण्यासारखाच दिमाग आहे, खरंच सांगत आहो. तिथे आग लावून ना खूप गरम झालं होतं, म्हणून म्हटलं पहिले दुकानात येऊन थंड तिथून सीधा निपटून निघालो आम्ही. पण हा छोटा ताजबाग हो या मोठा ताजबाग हो हे नाही माहित, पण ताजबाग होतं. हे हातामध्ये 5 प्रकारचे 10 गड्डे कसे आहे हे सगळं मी नंतर सांगतो. आम्ही ना ऑर्डर सगळं फटाफट निपटून घेतलं. जशी शूट कंप्लीट झाली ना, पहिले पेट पूजा केली ना, फटाकसे आम्ही आपल्या रस्त्याने निघालो. तर पब्लिक इतका ब्लॉग बघितला तर एक छोटासा फॉलो तर बनते ना यार, फॉलो करून टाका ना. तर भेटू पब्लिक आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तो फिर टाटा बाय बाय, दुआ में याद रखना. मेरी वीडियो देखते हैं, लाइक नहीं करते, लाइक कर दो ना.